ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटके तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी यामुळे अटक होऊ शकते। कोकाटेंच्या वॉरंट प्रकरणी सहानुभूतीने विचार करावा, कोकाटेंच्या वकिलांनी अशी मागणी केलेली होती। कोकाटे हे रुग्णालयामध्ये सध्या उपचार घेत आहेत असा युक्तिवाद हा वकिलांकडून करण्यात आलेला होता, परंतु कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते अशी शक्यता आहे। ज्याप्रमाणे वकिलांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी आता माणिकराव कोकाटे यांना अटक कधी केली जाऊ शकते हा प्रश्न आहे। परंतु अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे आणि आता कोणत्याही क्षणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक केली जाऊ शकते। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। तर न्यायालयाने नुकताच निर्णय दिलेला आहे, अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे। हो, आता लोकप्रतिनिधी कायदा अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे, मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत। तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करूयात, माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, कोकाटेंच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, या पुढची कारवाई कशी केली जाणार आहे? मुकुल, थोडंसं तुम्हाला थांबवते। सध्या आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। अमोलजी, निर्णय आलेला आहे कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? सत्र न्यायालयाने जो काही नाशिक सत्र न्यायालय निर्णय दिला आहे तो वॉरंट